Ray diagrams for refraction. You have learned the rules of drawing ray diagram. Spherical mirror similarly on object obtain the image forward by lens with the help of ray diagram. स्फेरिकल इमेज साठी जे रे डायग्राम आपण पाठीमाग अभ्यास केले त्याच पद्धतीचे जे काय रूल्स आहेत ते इतर लेन्स साठी यूज केले जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. वन कॅन ऑब्टेन द पोझिशन साइज अँड नेचर ऑफ इमेज विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. इमेज फॉर्मड बाय कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स मुळे तयार होणारे जे इमेज आहेत बहिर्गोल भिंग याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेसाठी काही रूल आहेत. ते रूल काय आहेत? तर रूल एकदम सोपे आहेत का काय? दिस द रे इज नोन ॲज अ इन्सिडेंट. Incident ray is parallel to the principal axis and they are refracted on a convex lens. After a refracted, they are converging at one point on the principal axis. That point is known as a focus. म्हणजे when a incident ray is parallel to the principal axis, the refracted ray passes through the principal focus. म्हणजे मुख्य अक्षाला समांतर असणारा अपाती किरण परावर्तन झाल्यानंतर किंवा अपवर्तित झाल्यानंतर तो किरण मुख्य नाभीतून जातो. हा रूल कुठेही गेला तुम्ही तर कॉन्व्हेक्स लेन्स साठी हाच असणार. इथं ऑब्जेक्ट ठेवला जातो. ऑब्जेक्टचा हा वरचा पॉइंट आहे, टॉप पॉइंट. तिथून लाईट रेज आपण काढला. दे आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. मुख्य अक्षाला तो समांतर असतो. समांतर लाईन काढली. त्याचं रिफ्लेक्शन झालं तर तो कुठे जाणार आहे? तर दे आर गो थ्रू द अ प्रिन्सिपल फोकस. मुख्य नाभीतून तो पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून F1चं जेवढं डिस्टन्स असतं तिथूनच इकडच्या F2चं डिस्टन्स सेम असलेलं पाहायला मिळतं. पुढं सेकंड रे काय? इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द अ फोकस. When incident ray passes through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis. बरोबर याच्या अपोजिट रूल आहे. मुख्य नाभीतून जाणारा प्रकाश किरण ज्यावेळेस कॉन्व्हेक्स लेन्स संदर्भात परावर्तन घडणार आहे त्यावेळेस परावर्तन घडल्यानंतर तो मुख्य अक्षाला समांतर या पद्धतीने पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड वन, when the incident ray passes through the optical center of the lens, it is passes without changing its direction. प्रकाशीय केंद्रातून जर लाईट रे ट्रॅव्हल करत असेल तर त्याची कुठलीही दिशा बदलत नाही. सरळ रेषेत तो पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे दिशा न बदलता तो रिफ्लेक्ट झालेला आपल्याला पाहायला. हे 3 लॉ इमेज फॉर्मेशन साठी यूज केले जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट वन, incident ray parallel to the principal axis. After refraction they go through the focus. Second one, incident ray passing through the focus. After refraction they go parallel to the principal axis. And third one, incident ray is passing through the optical center. They without changing its direction. They does not change its direction. They transfer through the optical center. These 3 laws are used for the image formation by convex lens. हे जे 3 नियम आहेत यांचा वापर केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथं दाखवलंय कॅन्सल झालाय पण पहा कॅन्डल आहे मध्ये कॉन्व्हेक्स लेन्स ठेवलेले आहे. मगाशी दाखवलंय मी एक्सपेरिमेंट. इथं स्क्रीन आहे. आता इथं OI ऑप्टिकल सेंटर आपण घेतलं. इथून F1 जेवढं डिस्टन्स असेल तेवढंच F2 असतं. इथून 2F1 जेवढा असेल तेवढाच इकडचा 2F2 असतो. इकडचे डिस्टन्स जे असतात ते प्लस मध्ये असतात. इकडचे डिस्टन्स जे आहेत ते मायनस मध्ये असतात. ॲज लाईक सेम नंबर लाईन. नंबर लाईन वरती ज्या पद्धतीने आपण धन ऋण चिन्ह करतो त्या पद्धतीचे साइन इथे दिले जाते. आता पुढं इथं एक फिगर दिले का कॉन्व्हेक्स लेन्स आहे. इमेज फॉर्मेशन कसं होतं पहा. Object AB is placed behind the 2F1. 2F1 च्या पाठीमाग हा AB नावाचा ऑब्जेक्ट ठेवलेला. The incident ray is a BC
starting from point B and going parallel to the principal axis. मुख्य अक्षाला समांतर गेलेला पाहायला मिळतो पहिला रूल जो आहे त्याप्रमाणे and goes through the focus F2 आणि इथं पडल्यानंतर इथं रिफ्लेक्शन झालं आणि आफ्टर रिफ्लेक्शन दे आर गो थ्रू द F2 या पॉइंट मधून तो गेलेला आपल्याला पाहायला मिळतो along with point CT ही CT लाईन झाली. The ray BO starting from point B and passing through the optical center O of the lens goes along OS without changing its direction. तो O पासून S पर्यंत असा गेलेला पाहिला होता कारण तिसरा रोल पाहिलेला आपण. If a light ray travel through the optical center, they does not change his direction. त्याची जी दिशा आहे तो बदलत नाही. ते पासिंग थ्रू द स्ट्रेट लाईन सरळ रेषेमध्ये पुढे गेलेला पाहायला मिळतो. हे पुढे गेले. आफ्टर दॅट वी आर ऑब्झर्व दिस मीन्स दॅट द पॉइंट दिस इमेज इज फॉर्मड ॲट दिस पोझिशन पॉइंट बी जो आहे या बी पॉइंटची इथं बी डॅश इमेज तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग या पॉइंट मधून हा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे याच्यावरती बरोबर काय केलं आपण परपेंडिक्युलर लाईन काढली. ज्या पॉइंट मध्ये एकत्र आली तिथं ए ची इमेज ए डॅश तयार झालेली आपल्याला पाहायला मिळेल. ऍज ए इज सिच्युएटेड ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस इट इमेज विल बी ऑल्सो लोकेटेड अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस ऍट ए डॅश. ए ची प्रतिमा मुख्य अक्षावरती ए डॅश ही तयार झालेली आपल्याला पाहायला मिळेल. Vertically above B, thus A dash B dash will be the image of AB formed by lens. A dash B dash ही AB ची image तयार झालेली पाहायला मिळेल. So we learn that if an object is placed behind the 2F1, the image is formed between F2 and 2F. आता ही कुठे होती ऑब्जेक्ट? They are placed behind the 2F1. 2F1 च्या पाठीमागे जर आपण वस्तू ठेवली असेल तर त्याची इमेज कुठे तयार झाली? इन बिटवीन द F2 अँड 2F2 या दोघांच्या मध्ये तयार झालेली पाहायला मिळते. अँड दॅट टाइप ऑफ इमेज इज नोन ॲज अ रिअल इमेज. कारण हे प्रकाश किरण इथून परावर्तित झाल्यानंतर अपवर्तित झाल्यानंतर ते याच बिंदूमध्ये एकत्रित येतात. म्हणजे हे खरं आहे. आपण मेणबत्तीची एक्सपेरिमेंट पाहिला इथे ही मेणबत्ती उभी आहे तर दिसताना स्क्रीनवर कशी दिसते? उलटी. म्हणजे हा पॉइंट जो आहे हा पॉइंट म्हणजे स्क्रीन आहे. बी वरती आहे दिसताना इथं उलटा दिसतो. अशी इमेज तयार झाली असेल तर त्याला रिअल इमेज असं म्हटलं जातं. रिअल इमेज आहे इन्व्हर्टेड आहे ही उभी आहे सुलटे आहे म्हणजे मात्र त्याची इमेज इथं उलटी तयार झालेली पाहायला मिळते म्हणून त्याला इन्व्हर्टेड इमेज म्हटलं जातं. अँड इट्स साइज इज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. याची हाईट मोजली तर या हाईट पेक्षा याची हाईट कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून म्हटलेलं आहे द साइज ऑफ इमेज इज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. म्हणजे या तीन गोष्टी आपल्याला क्लिअर कराव्या लागतात. ज्यावेळेस इमेज फॉर्मेशन केलं जातं त्यावेळेस इमेज फॉर्मेशन मध्ये आपल्याला इमेज फॉर्मेशन कसं करायचं लक्षात आलं. सेंटरला लेन्स ठेवायची. लेन्सचा सेंटर ओ असणार आहे. मग ओ पासून F1 इकडे जेवढ्या डिस्टन्सवर घेतलं तेवढ्याच डिस्टन्सवर F2 घ्यायचं. समजा हे 2 सेंटीमीटर असेल तर हे सुद्धा किती असलं पाहिजे? 2 सेंटीमीटर असलं पाहिजे. इथून 2 सेंटीमीटर वरती बरोबर 2F1 येणार आहे म्हणजे ओ पासून हे अंतर किती असणार आहे? 4 सेंटीमीटर. इथून सुद्धा 2F2 च्या इथं 2F2 असणार आहे आणि या ठिकाणी ओ पासून 2F1 4 सेंटीमीटर आहे. ओ पासून 2F2 सुद्धा 4 सेंटीमीटरच असलेला आपल्याला पाहायला मिळेल. रेज एक पॅरलल असतो. आफ्टर रिफ्रॅक्टेड दे गो थ्रू द फोकस. दुसरा फोकस मधून गेला असता हा तर इथून हा पॅरलल गेला असता मात्र हे भेटले नसते म्हणून आपण तिसरा लाईट रे घेतला. दे आर पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर. ज्या पॉइंटला एकत्र आले तिथं इमेज फॉर्मेशन होणार आहे. हा वर असेल तर त्याला रिअल इमेज म्हणता येणार नाही. व्हर्च्युअल इमेज म्हणावं लागेल. खाली असेल तर इन्व्हर्टेड असणार आहे.
म्हणजे उलटी स्वरूपाची प्रतिमा तयार झालेली असेल. साईज डायग्राम म्हणून लक्षात येते, स्मॉलर आहे का लार्जर आहे. आणि त्याची पोझिशन आपण ओळखू शकतो याच्यावरनं, इन बिटवीन ओ अँड F2, इन बिटवीन F2 अँड 2F2 हे आपण सांगू शकतो, किंवा ऍट द पॉइंट ऑफ F2, ऍट द पॉइंट ऑफ 2F2 हे आपण सांगू शकतो. ऑब्झर्व करा सांगितलंय का, इथे एक दिलेलं आहे 7.8, इमेज फॉर्मड बाय पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्टची पोझिशन काय, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन F1 अँड 2F1, याच्यामध्ये ऑब्जेक्ट ठेवलाय. मग इथं लेन्स दाखवलेला आहे पहा ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर. मग या लेन्सच्या इथं ऑप्टिकल सेंटर आहे, रिहानला काय अडचण आहे, याच्यातून लाईट रेज गेले, एक ऑप्टिकल सेंटर मधनं गेलाय तो स्ट्रेट लाईन जाणार आहे. दुसरं पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन दे गो थ्रू द F2 मधनं जाणार आहे. इथलं डिस्टन्स वाढतच गेलेलं आहे, म्हणजे हे दोघं इकडं कधीच मिळू शकणार नाही. मग कधीच मिळू शकणार नाहीत म्हटल्यानंतर हे डॉटेडनं पाठीमागं वाढवले, तर पाठीमागं वाढवल्यानंतर ते एका पॉइंट मध्ये इथंच मिळेल. मग या ठिकाणी तयार झालेली इमेज जी असणार आहे ती कसली असणार आहे, रिअल असणार आहे का, नाही, व्हर्च्युअल इमेज असणार आहे. इन्व्हर्टेड आहे का, उलटे आहे का, बी ची प्रतिमा कुठे तयार झाली, त्याच बाजूला वरती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही इमेज इरेक्ट असणार आहे. इरेक्ट म्हणजे काय, सुलटी, म्हणजे व्हर्च्युअल इमेज आहे आणि इरेक्ट पोझिशनची इमेज असलेली पाहायला मिळते. इमेज कशी आहे, लार्जर दॅन द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची इमेज जी आहे त्याच्यापेक्षा मोठी इमेज तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. कुठे तयार झाली आहे, इन बिटवीन F1 अँड 2F1 मध्ये तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा स्वरूपात चार्ट दिलाय पहा. ऑब्जेक्ट जर इन्फिनिटी डिस्टन्स वरती असेल, म्हणजे 2F1 च्या सुद्धा पाठीमागे इकडे ठेवलाय आपण, तर त्याची इमेज कुठे तयार होती, ऍट फोकस F2, या F2 वरती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. ती इमेज कशी असते, जसं इथे तुम्हाला पॉइंट दिसतोय तसं त्या स्क्रीनवरती पॉइंट एक तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे पॉइंट सोर्सची इमेज असते. ती इमेज जी आहे ती रिअल असते आणि इन्व्हर्टेड इमेज असते, म्हणजे खरी असते आणि उलटी प्रतिमा, म्हणजे ऑब्जेक्ट असा उभा ठेवलेला आहे तर त्याची प्रतिमा अशी खाली आलेली आपल्याला पाहायला मिळेल. पुढं बिहाइंड द 2F1, 2F1 जो आहे त्याच्या पाठीमागा ऑब्जेक्ट ठेवला, म्हणजे इथे इमेज पाहिजे आपण 2F1 बिहाइंड द 2F1, त्याची इमेज इथं तयार होती. ही इमेज कसली आहे, रिअल इमेज आहे आणि इन्व्हर्टेड आहे. झाली इथं बघा, रिअल अँड इन्व्हर्टेड. कसली इमेज आहे, या इमेज पेक्षा ही इमेज स्मॉल दिसते, म्हणून इथं लिहिले बघा स्मॉलर इमेज. कुठं तयार झाली आहे, इन बिटवीन F2 अँड 2F1, काय लिहिले बघा, इन बिटवीन F2 अँड 2F1 याच्यामध्ये तयार झालेली पाहिजे. अशा पद्धतीनं ऑब्जेक्ट ऍट 2F1, हा 2F1 आहे, याच्यावरती जर ऑब्जेक्ट ठेवला तर त्याची इमेज कुठे तयार होणार आहे, 2F1 वर असेल तर इमेज ऍट 2F2 वरती, म्हणजे बरोबर इथं 2F2 वरती तेवढ्याच अंतरावरती अपोजिट साईडला तयार झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मग ती इमेज कशी असेल, सेम साईजची असणार आहे, तेवढ्याच डिस्टन्सवर ते म्हटल्यानंतर सेम साईजची असणार आहे इमेज. ज्यावेळेस डिस्टन्स कमी होतं त्यावेळेस स्मॉल इमेज तयार होते आणि डिस्टन्स वाढतं त्यावेळेस लार्ज इमेज तयार झालेली पाहायला मिळते. तयार झालेली इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड असणार आहे. या पद्धतीनं मग आपण इथं F1 वरती ठेवू शकतो, इन बिटवीन 2F1 अँड F1 मध्ये ठेवू शकतो, इन बिटवीन F1 अँड O इथं ठेवलेले आहे बघा, अशी आपण इमेज ठेवू शकतो. आता बिटवीन F1 अँड O इथं ठेवले बघा, F1 अँड O तयार झालेली इमेज कशी असणार आहे, ऑन द सेम साइड ऑफ द लेन्स ऍट द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या सेम साइडला इमेज तयार झालेली पाहायला मिळेल. झाली का सेम साइडला, आतापर्यंत काय होत होतो, ऑब्जेक्ट इकडे आहे तर इमेज अपोजिट साइडला तयार होते, तर इथं काय पाहायला मिळते, ऑब्जेक्ट ज्या साइडला आहे त्याच साइडला इमेज तयार होते, म्हणजे ऑन द सेम साइड. कसली इमेज आहे, व्हेरी लार्ज, मोठी तयार झालेली पाहायला मिळते. आणि इमेज कशी आहे, ती व्हर्च्युअल आणि इरेक्ट आहे, म्हणजे सुलटी आणि आभासी आहे. खरोखरच ऑब्जेक्टच्याच बाजूला इमेज श्रेया तयार होऊ शकते का, श्रेया तयार होते का, ऑब्जेक्टच्याच बाजूला इमेज तयार होऊ शकत नाही. म्हणजे